आणि मीरा भाईंदरमध्ये शहरातल्या जीवघेण्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं भाजप आणि शिवसेनेमध्ये राजकारण तापलंय। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधलाय। सिमेंट रस्त्यांसाठी मंजूर झालेल्या सुमारे 500 कोटी रुपयांच्या कर्जाची फाईल शासनाने जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचा गंभीर आरोप मेहता यांनी केलाय। दरम्यान कालच्या भाईंदर इथल्या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेहतांच्या आरोपाला उत्तर दिलंय। गेल्या अनेक महिन्यापासून ती फाईल साठणार टेबलवर आहे। आमची बॉडी आल्यानंतर आमची पूर्ण इच्छा होती की पावसाच्या अगोदर सगळे सिमेंट रोडची कामं पूर्ण करायची, जी अर्धवट आहे आणि जे बाकी आहे तेही नवीन रस्ते सुरू करायचे। परंतु शिवसेनाने जाणून बुजून ती फाईल दाबून ठेवलेली आहे आणि त्याच्यावर सही करत नाही। इकडे जनता त्रस्त आहे। मी सरकारमध्ये तरी असलो तरी काही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचवायला आम्ही सोमवारी 11 तारखेला सकाळी 11 वाजता फाउंटन रोडचं इकडे आंदोलन करणार आहे। कोण दिरंगाई करताय? आपल्याकडे आहे ना ते शासन। कर्ज मंजुरी। अच्छा, कर्जाला मंजुरी देऊ ना आपण, काही प्रॉब्लेम नाही। बऱ्याच त्या महापालिकेला आपण दिलेत ग्रीन बॉन्ड काढण्यासाठी।